तुम्ही वारंवार फेल होताय ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे. एका छोट्या शहरात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो साध्या कुटुंबातून होता, पण त्याचं एक मोठं स्वप्न होतं, यशस्वी होण्याचं. लहानपणापासून तो काहीतरी मोठं करण्याचा विचार करायचा, पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट सतत घडत होती, अपयश. शाळेत तो खूप प्रयत्न करायचा, पण मार्क्स कमी यायचे. मित्र पुढे जात होते, पण तो मागे राहायचा. कॉलेजमध्येही त्याने खूप प्रयत्न केले, पण तिथे सुद्धा तो ॲव्हरेज राहिला. लोक त्याला म्हणायचे, तू काही खास नाही, तुझ्याकडून काही मोठं होणार नाही. हे शब्द त्याच्या मनात खोलवर बसले. हळूहळू करणचा आत्मविश्वास कमी झाला. त्याने स्वतःवर विश्वास ठेवणं बंद केलं. एक दिवस त्याने ठरवलं, मी काहीतरी वेगळं करणार. त्याने एक छोटा बिझनेस सुरू केला. त्याने खूप मेहनत केली, दिवस रात्र काम केलं. त्याला वाटलं, यावेळी मी नक्की जिंकेन. पण काही महिन्यात त्याचा बिझनेस पूर्णपणे बंद पडला. त्याचं सगळं नुकसान झालं, कारण पूर्णपणे तुटला. तो एकटाच एका खोलीत बसून होता. त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं. तो स्वतःला विचारत होता, मी इतका अनलकी का आहे? मी काहीच करू शकत नाही का? तो सगळं सोडून देण्याचा विचारात होता. तेव्हाच त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त शिकवण असते. जो माणूस अपयशातून शिकतो तो खरा यशस्वी होतो. हे शब्द त्याच्या मनाला भिडले. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला, मी पुन्हा प्रयत्न करणार. यावेळी त्याने वेगळा अप्रोच घेतला. त्याने आपली चूक शोधायला सुरुवात केली. तो नवीन स्किल शिकवू लागला, बुक्स वाचू लागला. तो सक्सेसफुल लोकांकडून शिकू लागला. तो रोज स्वतःला इम्प्रूव्ह करू लागला. सुरुवात खूप छोटी होती, पण सातत्य खूप मोठं होतं. काही वेळा पुन्हा अपयश आलं. यावेळी तो तुटला नाही. तो स्वतःला सांगायचा, हे प्रोसेसचा भाग आहे. हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स परत येऊ लागला. त्याला समजलं, यश एका दिवसात मिळत नाही, ते वेळ आणि मेहनतीने मिळतं. काही वर्षांनी त्याने पुन्हा एक बिझनेस सुरू केला. यावेळी तो तयार होता. त्याच्याकडे अनुभव होता. तो अधिक स्मार्ट पद्धतीने काम करू लागला आणि शेवटी त्याची मेहनत आणि शिकलेले धडे कामाला आले. तो यशस्वी झाला. आज करण एक सक्सेसफुल इम्पॉर्टंट बिझनेसमॅन आहे. त्याचं नाव लोक आदराने घेतात. लोक त्याच्याकडून शिकतात. पण करणला माहीत आहे, त्याचं खरं यश कुठे सुरू झालं. त्या दिवशी जेव्हा त्याने अपयश स्वीकारलं. म्हणून लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही, ते यशाची सुरुवात असते. जर तुम्ही अपयशानंतरही उभे राहिलात तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. कारण जिंकतो तोच जो कधीच हार मानत नाही.